अमोल गुप्ता साहेबांना विनंती करतो आपण लेग पंचांच्या भूमिकेमध्ये कामगिरी पहा प्लीज। अमोल गुप्ता साहेबांकडे पाहिलं तर असं वाटतं मोक्याच्या क्षणी हे चेंडू फोडू देखील शकतात। एक आक्रमक असा फलंदाज आणि त्याच ताकदीचा गोलंदाज, पण त्यांचा संघ आता बॅकफूट वरती आहे। मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अमोल गुप्ता आणि लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आशिष सोनावणे। पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार। कडेकडे चेंडू फेकण्याचा विक्रम मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून झाला, पण यावेळेस डाऊन क्रिकेट फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवरती आली एक धाव, धावांचा श्रीगणेश झालाय। फलंदाजी करताना टीम आरके फायटर या संघाचा। किरण चव्हाण आणि राहुल भंडारी संघाचे ओनर आहेत। आरके फायटर या संघाचे ओनर आहेत। त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। या शृंखलेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। पण गोलंदाजी आपण बघतो भेदक होतीये। दुसरा चेंडू गेला निर्धाव। त्या संघाचे ओनर्स आहेत अरबाज पठाण आणि नईम मरियार। सम्राट किंग या संघाचे ओनर्स आहेत। लागोपाठचा दुसरा चेंडू गेलाय निर्धाव। 3 चेंडूचा खेळ झालाय, एक धाव आली धावफलकावरती। स्ट्राइक एंडवरती यावेळेस फलंदाज आहे धीरज, जो 2 चेंडू निर्धाव खेळतोय। फुल टॉस चेंडू धीरजच्या बॅट वरती आला आणि सरळ भिरकाव दिला याला सीमारेषा पलीकडे। नो डाऊट इट्स अ बिग हिट। धीरजच्या बॅट मध्ये आलाय धीर देणारा षटकार। यावेळेस ऑप्शनच्या लाईन मध्ये टाकला गेला होता, त्याच्यावरती मात्र प्रत्युत्तर देता आला नाही। धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू यावेळेस धीरज मात्र निर्धाव पद्धतीने खेळतोय। हा वेगावरती स्वार होणारा चेंडू होता, ज्याच्यावरती मोहर उमटली गेली एका धावेची। आडव्या बॅट मधनं मिड ऑन क्षेत्रामध्ये या चेंडूला पकडलं गेलं। एक धाव मात्र आली एका धावेनं धावफलकावरती। पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय। धावफलकावरती टोटल धावा आल्यात त्या 8 धावा धावफलकावरती आल्यात। काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच पाहिलं जाईल पीपीएल पाली प्रीमियर लीगच्या माध्यमातून येणाऱ्या षटकामध्ये। डीजे गोलंदाज तयार। स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा धीरज। सुरेख चेंडू, या चेंडूवरती पंच देखील विचार करतायत काय घडलं काय बिघडलं। निर्णायक क्षणी निर्णायक उत्तर मात्र येईल। यावेळेस इशारा मात्र पेंडिंग आहे, निर्णय मात्र पेंडिंग आहे आणि पंचांनी बोर्ड उंचावलंय म्हणजे फलंदाज धीरजला आता तंबूच्या आसराला जावं लागणार। आउट घोषित केलंय। धावफलकावरती धावा आहेत त्या 8।
आता तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आलाय रुपेश, तो स्ट्राइक एंड वरती असेल. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा मानस ठेवलाय, पण झेल मात्र निर्णायक क्षणी विडाऊन चित्रामध्ये धरणीला दान केला जातोय. जसा हातातनं लोण्याचा गोळा विरघळतो ना, तसा झेल मात्र धरतीवरती दान झाला. निर्णायक क्षणी फलंदाज मिळालंय जीवदान. 9 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती. आता स्ट्राइक एंड वरती असेल फलंदाज विनीत. उजव्या सीच्या बराच बाहेर चेंडू पकडला जातोय. पंचांनी पनिशमेंट दिली. स्क्वेअर चेंडूचा इशारा आला. आणखीन एक धाव धावलकरती वाढेल. टोटल 10 आकडा स्कोर कार्ड वरती आलात. असं म्हणतात टेनिस क्रिकेटमध्ये सटीक यॉर्कर आणि लेदर क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर हे 2 ब्रह्मास्त्र आहेत जे मोक्याच्या क्षणी काही करू शकतात. आणि सचिन रमेश तेंडुलकर यांचा नक्कीच उल्लेख झालाय. तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीवरती हा 10 आकडा आपण पाहिला होता. आता तो पुढे सरसावतोय. यावेळेस अर्थातच बिग हिट पाहायला मिळाला. 6 धावांनी धावपलकावरती 16 धावा आल्यात. अकोट टप्प्याचा चेंडू होता. जोरकर हल्ला करण्याच्या नादामध्ये गोलंदाजानं मात्र बाजी मारली. फलंदाज चुकला. निर्धाव चेंडूची झाली सांगता. नरेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती या षटकातील 5वा चेंडू घेऊन सुरेख चेंडू. यावेळेस आपण बघतोय गुडलेन स्पॉट वर या चेंडूला उसळी दिली. त्यानंतर चेंडूनं नाकाच्या बाजूला जाताना क्रिकेटचा सुगंध सोडला. परफ्यूम डिलिव्हरी या चेंडूला म्हणावी लागेल. सुरेख चेंडू हाताळलाय गोलंदाज नरेशनं. स्ट्राइक एंड वरती फलंदाज विनीत जो चूक करतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. विनीतच्या बॅट मधनं नो डाऊट आर पार लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर बिग 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 षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. एक गडी मात्र बाद झालाय. तो टीम आरके फायटर या संघाचा. एक फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परततोय. यावेळेस जोरदार अपील केलं जाईल. अखिल तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ज्याने पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील केली, त्याची ही अपील पंचांनी नकारली. ऑफस्टोनची लाईन चेंडू सोडून चालला होता, त्याच्यामुळे ही अपील पंचांनी मात्र स्वीकारली नाही. या अपीलवरती जोश जास्त होता, उत्साह मात्र कमी पाहायला मिळाला. पण या चेंडूवरती एक धाव देखील लेग बाईच्या माध्यमातून जोडली जाईल. टोटल 23 धावा स्कोर कार्ड वरती. हा चेंडू यावेळेस उत्तुंग फटका येतोय. नो डाऊट लॉंग ऑफ आणि मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर आउट ऑफ द पार. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. सत्तावीस. अखिल वरती मात्र आता हल्ला केलाय. चौकार देखील पाहायला मिळाला. स्ट्राइक एंड वरती फलंदाज विनीत आणखीन एक मोठा फटका मारतोय. यावेळेस क्षेत्र आहे मिड विकेट. त्या क्षेत्रामध्ये आसमानी सुलतानी तुफानी
बिग 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 आउट ऑफ द पार्क. कडक येतोय षटकार. तेतीस. आणखीन एक दर्जेदार फटका. यावेळेस लॉंग ऑफच्या डोक्यावरनं नो डाऊट सीमा रेखा आरपार. विनीतच्या बॅट बद्दल बॅक पकडा कॅचेस आणि जिंका मॅचेस या जोरावरती सातत्याने जर झेल सुटले ना तर परतीचा प्रवास नक्कीच करावा लागेल. आडव्या बॅट मधनं मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू विलंब कार्पेट पाहायला मिळतोय. ज्या फटक्यावरती एक धाव आली, चूक झाली आणि या चुकीला माफी नाही. थ्रो मात्र चुकीचा होता. या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि या 2 धावांनी तिसरा क्रमांकाचं षटक देखील पूर्ण झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 42 धावा स्कोर कार्ड वरती. 42. नेक्स्ट बॉलर उमेश पाटील. आरके फायटर विरोधात सम्राट किंग. सम्राट किंग संघाचा हा गोलंदाज उमेश. त्याच्या पहिल्या चेंडूवरती दिवसा तारे दाखवणारा गगनचुंबी अर्थातच टांगा पलटी घोडे फरार. चेंडू आर पार येतोय षटकार. तरी आता त्यांच्या धावा आल्यात 48. चांगली फटकेबाजी करतोय. मी मागाशीच सांगितलं होतं झेल नव्हे तर परतीचं तिकीट तुम्ही काढलंय. झेल सुटल्यानंतर बघा आक्रमण आणि आक्रमण इज अ बेस्ट डिफेन्स असा पवित्र मात्र फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणखी एक फटका. घुटना टेक जातोय चेंडू आउट ऑफ द बार. बिग बिग षटकार. अकरा चेंडू आणि 42 धावांचं योगदान देतोय फलंदाज विनीत जोशी. पुन्हा एकदा जोरदार हल्ला करण्याच्या नादामध्ये चेंडू निर्धाव खेळून जातोय. यावेळेस ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गोलंदाजांना ओळखलं होतं आपण जेवढ्या जोरात चेंडू फेकू तेवढा विनीत जोरदार हल्ले करेल.
चाणक्यरित्या गतीचा कमी वापर केला आणि चेंडू फेकला. या आधीचा चेंडू गेला होता निर्धाव, पण हा चेंडू गेला फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. बिग 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 सन्मानित किरण शेठ चव्हाण साहेबांकडून 50 धावा जर पूर्ण झाल्या तर 500 रुपये बारी दोषी आहे. आणि या षटकाराच्या जोरावरती धावा पूर्ण झाल्या त्या टोटल 54. 14 चेंडू आणि 54 धावांची लाजवाब इनिंग खेळली आहे. एंड बदलले आता गोलंदाजानं. नशिबाची साथ. क्या बात क्या बात क्या बात. हा एक दर्जदार फटका एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर गोळीच्या वेगानं आर पार. चेंडू आउट ऑफ द पार. बिग हिट येतोय चौका. किंग 11 या संघाला काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत आणि त्यानंतर आमचे साथी समालोचक जे यादी समालोचन करत होते सिद्धेश दंत यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. पण त्याआधी संधी पुन्हा एकदा डीजे. अबब केवढा हा स्कोर. यावेळेस मैदानात विनीत ची धडाकेबाज फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आणि 70 धावा रचल्या. आतापर्यंतचा पीपीएलचा हायएस्ट स्कोर रचला. 71 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी सम्राट सुपर किंग या संघाला. दरम्यान आपण पाहतो यावेळेस शिवा आणि अखिल महाडकर ही जोडी सलामीची जोडी यावेळेस मैदानात येते. आपण पाहतोय नक्कीच मिलिंद शेळके युवा प्रतिष्ठान आणि श्रियांश 11 अमोल गुप्ता दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी. दरम्यान आपण पाहतोय विनीतची जर फलंदाजी पाहिली तर 2 4 आणि 8 हे षटकार. याच्या जोरात 15 चेंडू 58 धावा निर्धाव. नॉट आउट म्हणता येईल. सुरेख अशी फलंदाजी. नक्कीच सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे विदित. आता पाहतो गोलंदाजी कशा प्रकारे करणार की गोलंदाजीसाठी रुपेश काटकर येणार.
अखिल महाडकर आणि शिवा या जोडीवरती मोठी मदर असेल, कारण की आपण पाहतो 71 धावा. रुपेश काटकर गोलंदाजीसाठी पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहूया 71 धावांचं लक्ष आहे. रुपेश काटकर बुरमाळी गावचा हा खेळाडू काय सुरेख गोलंदाजी आणि फलंदाजी करतोय. ऑलराऊंडर असा खेळाडू. पाहूया पहिला चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव सुंदररित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नाही, कारण की यावेळेस रनआउटची अपील सुद्धा होते, परंतु सुखरूपरित्या पोहोचतायत ते म्हणजे अखिल महाडकर. यावेळेस आपण नक्कीच पाहतोय शिवा आणि अखिल याची जोडी मैदानात फलंदाजी जर पाहिली तर नक्कीच खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे, ती म्हणजे सम्राट सुपर किंग. चला अमोल गुप्ता यायचंय टॉस साठी. नागेश फाटे आणि अमोल गुप्ता आणि सन्माननीय ऍडव्होकेट अमोलजी कांबळे यांना विनंती असेल की या मॅचचा टॉस, आणि संदेशजी सोनकर आपल्याला सुद्धा विनंती असेल की या मॅचचा टॉस करायचा आहे. यावेळेस आपण पाहतो नक्कीच कार्पेटच्या सहाराने खेळतो. सिंगल डबलने नक्कीच काही होणार नाही, मोठे फटके खेळायला लागतील. पुढचा चेंडू यावेळेस अखिल महाडकर साठी. स्लोवर चेंडू यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करतोय तो म्हणजे फलंदाज. तर नक्कीच हेड्स अँड टेल्स. टॉस करतील संदेशजी सोनकर आणि अमोल ऍडव्होकेट. टेल अर्जुन रॉकर्स हा सॉरी श्रीयान शिलेवन हा संघ टॉस जिंकतोय आणि नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्यांनी. धन्यवाद अमोलजी कांबळे आणि संदेशजी सोनकर. अमित शिर्केवरती खूप मोठ्या नजरा असतील, अभिजित गडगेवरती खूप मोठ्या नजरा असतील या मॅच मध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडासा मनोवैज्ञानिक दबाव आहे असं वाटतंय, आणि तौसिफ पठाण संघाचे व्यवस्थापक आलेत, नक्कीच त्यांचं सुद्धा हर्ष स्वागत. काय गोलंदाजी. आणि सूर्याभाई आमचे, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. तुषारजी घावटे यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं. दरम्यान यावेळेस एक देखना फटका. तुषारजी घावटे यांचं स्वागत करणारा हा फटका. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. यावेळेस 6 चेंडू मध्ये फक्त 6 धावा खर्च करतोय रुपेश काटकर. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू स्लोवर यॉर्कर टाकण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता विनीतने. काय हा फलंदाज नक्कीच थोडासा यावेळेस चकतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू. चांगला अटेम्प्ट यावेळेस नक्कीच पाहायला मिळतोय. नक्कीच सर्व क्षेत्ररक्षकांना एक विनंती असेल की बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कापड आहे, जो
महाड़कर के पारी का अंत यहां पर होता हुआ। तो इसी बीच एक बड़ी मछली जाल में फंसती हुई अखिल महाड़कर जैसी बड़ी मछली यहां पर फंसती हुई स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। हालांकि देखा जाए तो अब तक बहुत दिल्ली अभी दूर है। और नीलेश सर आए, स्वागत तो जरूर किया गेंदबाज ने, लेकिन उनका स्वागत किया विकेट के साथ। नए बल्लेबाज श्रीधर के लिए विनीत, स्लोवर गेंद, काफी बढ़िया गेंद। इस गेंदबाज के पास वेरिएशन काफी है, इस गेंदबाज के पास काफी वेरिएशन है, काफी अच्छी गेंदबाजी, सटीक भरी गेंदबाजी। और आइए नीलेश सर, हम आपका स्वागत करते हैं आपकी जगह। ओहो, इस मर्तबा गेंद हवा में, गेंद सुनील भोनकर के ऊपर से जाती हुई, ये पहला तमतमाता छक्का श्रीधर के बल्ले से। छक्के के बदौलत रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 19 रन, जिसमें 2 गेंदों पे 6 रनों का योगदान है श्रीधर का और 4 गेंदों पे 4 रनों का योगदान है यहाँ पर शिवा का। तो नीलेश सर आइए, आपको अगर एनालिसिस अगर बताया जाए तो 3 मैच में 2 मैच जीती है आरके फाइटर्स यानी किरण चौहान और राहुल भंडारी की टीम। 2 मैच में से दोनों हारी है अमोल गुप्ता और मेरी टीम, और नागेश फटे जो कि 1 जीता है और 1 हारे है। ऐसा अभी एनालिसिस चलता हुआ, और अखिल महाड़कर 1 जीते 1 हारे और 1 मैच उनकी चल रही है। ये मैच अगर अखिल महाड़कर को जीतना है, अपना यहाँ पर अपने आप को यहाँ पर सिद्ध करने की जरूरत थी, लेकिन जल्द से जल्द विकेट गवा बैठे। और यहाँ पर शिवा के कंधों पर अब बड़ी जिम्मेदारी, 12 गेंदे 52 रनों की जरूरत, एक बड़ा लक्ष्य, सिक्सर की गेंदें। हालांकि जल्द से जल्द ट्रेवल नहीं होती, अगर आप सही कनेक्ट करोगे, अगर आप मिडल करोगे तो ही ये गेंद आपको कनेक्ट हो पाएगी। इसी बीच यहाँ पर आत्महत्या, सुसाइड क्रिकेट का रन आउट के रूप में। तो अंपायर से दरखास्त है कि मैच थोड़ा फास्ट खेला जाए, क्योंकि 2 मैच अभी भी बाकी है। अगले बल्लेबाज नईम, और हम यहां पर जाते हमारे नीलेश जी नाइक के पास। पहले अब सामना करेंगे गेंदबाजी का, जिन्होंने 6 गेंदों पर 6 सिक्सर दागने का रिकॉर्ड इसी ग्राउंड पर 2 बार किया है। ऐसे करिश्माई बल्लेबाज नईम, सिंगल के साथ उन्होंने स्ट्राइक रोटेट किया है। और हमारे नवगर के आदरणीय दीपक दादा, इनका भी बहुत बहुत स्वागत है इस पाली प्रीमियर लीग में। शिवा, नाम में ही शिवा है, तो उनको शिवा की तरह काम करना होगा, आक्रमण दिखाना होगा। थोड़ा बेस दीजिए माइक को, थोड़ा ज्यादा शार्प हुआ है। ओवर पिच गेंद लॉफ्ट करना चाहते थे, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद को रन आउट का प्रयास, और ये आत्महत्या करने की ठान ही ली है मन में बल्लेबाजी करने वाली टीम द्वारा। हालांकि किंग्स, उनके पीछे सम्राट किंग्स नाम है ना उनकी टीम का, तो किंग्स की तरह उनको खेलना होगा, आक्रामक तेवर उनको दिखाने होंगे। जिस तरह से बल्लेबाजी के लिए वो जाने जाते हैं, उसी तरह से ताबड़तोड़ बल्लेबाजी नईम को करनी होगी। शॉर्ट पिच गेंद आड़े बल्ले से, गेंद अच्छी तरीके से टाइमिंग नहीं कर पाए हैं, और सिंगल से बूंद बूंद से वो घट भर रहे हैं। लेकिन ऐसा नहीं है, ये अब स्कोर देखिए अनेश, तो पैसिफिक महासागर की तरह बड़ा है, और उसे पार करना है तो आपको अब टाइटैनिक की जरूरत है। छोटे छोटे प्लास्टिक के बोटों से ये काम अब बनने वाला नहीं है। फुल टॉस, लेकिन फिर भी अच्छा कनेक्शन नहीं। फॉरवर्ड लॉन्ग ऑफ पर एक और आसान सा कैच, और
विकेट गिरता हुआ शिवा का, और अब सम्राट किंग्स यहां पर ट्रबल में फंसती हुई। डीजे आया हुआ चमकता हुआ सितारा पाली प्रीमियर लीग में अब चमकने की कोशिश कर रहा है। अगर एनालिसिस देखें तो 58 रन बना है। ऐसे ही विनीत की पारी बल्लेबाजों को करनी होगी। हालांकि नईम ने अच्छी गेंदबाजी की थी पावर प्ले के ओवर में, 8 रन दिए थे। उसके बाद नरेश 14 रन और अखिल मारकर उमेश पाटिल, इनको अगर 2 ओवर का अगर स्पेल देखे तो लगभग 48 रन वहां से आए। किरण चौहान एक जेन्युइन ऑलराउंडर खिलाड़ी, एक मंझे हुए टॉप क्लास के बैट्समैन। इस बार आड़ा बल्ला, निश्चित रूप से ये कैच हो सकता है, और एक और आसान सा कैच लॉन्ग ऑन पर, और अब पारी पत्तों की बंगली की तरह सिमटती हुई। आदरणीय राजूभाई चव्हाण यांचे इथे शुभागमन झालेलं आहे। पाली प्रीमियर लीगच्या निमित्ताने त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। किरण यांना मी विनंती करतो की आपले शुभ हस्ते राजू दादांचं मायेचे उबदार शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करायचं आहे। एक जेन्युइन खिलाड़ी किरण भाई चौहान, इनके माध्यम से 58 रनों की बेशकीमती पारी खेलने के लिए विनीत जोशी, इनको कैश प्राइज आया है यहाँ पर 501 रुपए का। राजू दादा इनका स्वागत इस ओवर के बाद हम करेंगे, लेकिन अब स्वागत करना होगा गेंदबाजों का। गेंदबाजी मार्ग पर आए हैं रोहित, बुरमाली गांव का ये चमचमता सितारा। ऑफसाइड पर विनीत जोशी के हाथों में गेंद, और यहां से अब मैच पूरी तरीके से गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में। डीजे अब इनको सलमान खान की तरह बल्लेबाजी करनी होगी। लेकिन क्या है इस ग्राउंड का, अगर हम देखें अनेश, तो ये रिकॉर्ड है कि यहाँ पर रन बनते हैं, और 5 बजे के बाद जो बल्लेबाजी पहले करता है और ज्यादा रन बनाता है वही टीम आगे जाती है। 4 गेंदों का खेल यहाँ से अब 3 गेंदों का शेष रहेगा। आरके फाइटर्स जो की टीम है, हमारे किरण भाई चौहान, इनकी वो उनके चेहरे पर मुस्कान साफ झलकती हुई, उनके माध्यम से 500 रुपए का इनाम आया है। और अशरफ खान पाली के, विनायक घाड़ीगांवकर पाली का चीता मैदान पर। पाली का चीता जिस नाम से सुप्रसिद्ध, ऐसा बहुत ही बढ़िया फील्डर विनायक घाड़ीगांवकर हमें नजर आते हुए आउटसाइड ऑफ स्टंप, लेग स्टंप, वाइड का इशारा, लेकिन इससे कुछ खासा फर्क नहीं पड़ेगा आरके फाइटर्स टीम को। सम्राट सुपर किंग्स की बल्लेबाजी अब विद्रुप होती हुई 25 रनों पर उनके 5 विकेट गिरे हैं। ये स्लॉक स्वीप, लेकिन एक टिप्पा गेंद मैदान के बाहर जा रही थी। अमन अत्तार थे ना वहां पर, धीरज राइन थे, ये खौली के खिलाड़ी हैं, खौली से बिलोंग करते हैं। खौली पोस्ट उद्धर और सुधागर तहसील के ये खिलाड़ी हमें नजर आते हुए स्टेप आउट किया, और इसी के साथ ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे एसडी स्पोर्ट्स पाली, और अब यहां से बहुत ही आसानी के साथ जीती है टीम आरके फाइटर्स। तो आइए अब मैन ऑफ द मैच गोज टू नो डाउट विनीत जोशी। डीजे